या बातमीचे प्रायोजक आहेत राम एम्पायर, बिगेस्ट टॉवर विथ हायटेक अम्युनिटीज. बुक युअर होम नाव. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. बदलापूर शहरात भाजपाचा स्थापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. भाजपाचा झेंडा फडकावून हा दिवस साजरा करण्यात आला. तर स्थापना दिनानिमित्त राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केलं. यानिमित्त आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयात LED स्क्रीन लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली, माजी गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे, अभि पातकर, सूरज मुठे, मिनल मोरे, साकीब गोरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिल हा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एक बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब, या दोघांचंही या ठिकाणी लाईव्ह मार्गदर्शन, लाईव्ह त्यांचं भाषण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे जे याचं लाईव्ह प्रेक्षेपण केलेलं आहे. जवळजवळ 1.5 कोटी आमची सदस्य संख्या महाराष्ट्रात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सक्रिय सदस्य असलेला एकमेव भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद आहे की आता आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालचं नेतृत्वाखाली सरकार आहे. या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी जे गेली 10-11 वर्ष करतायत, त्याला आता महाराष्ट्रीय जनतेने यावर्षी सुद्धा अतिशय भरभरून अशी साथ दिलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला प्रचंड मोठी मेजॉरिटी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळाली आहे. आता खऱ्या अर्थाने या स्थापनेच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि पुढच्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं जे शासन आहे हे कशा पद्धतीने सुशासन म्हणून चालेल त्याचा संकल्प आम्ही या दिवशी केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेले 100 दिवस एक टार्गेट ठरवलेलं होतं. ते टार्गेट पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि अर्थातच या महाराष्ट्रातील जनतेला सुशासन कसं मिळेल, सामान्यातल्या सामान्य जनतेला शासनाच्या प्रत्येक योजना कशा त्याच्यापर्यंत पोहोचतील, त्याचबरोबर त्याला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ कसा होईल, या अनुषंगानं काम करण्याची या ठिकाणी या सरकारने ठरवलेलं आहे. आणि आजचा हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खऱ्या अर्थानं सुशासन दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. आणि पुढच्या 4 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुशासन प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी त्या ठिकाणी काम करेल, असा संकल्प आज आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे. आज भारतीय जनता पार्टी स्थापनेला 46 वर्ष पूर्ण झालेली आहे. 6 एप्रिल 1980 या रोजी भारतीय जनता पार्टी स्थापना झाली होती. आज रामनवमी आहे. या रामनवमीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या दिवसाच्या मी संपूर्ण बदलापूर शहरवासियांना मनापासून शुभेच्छा देते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ यांचं मार्गदर्शन आज ऐकण्यासाठी आम्ही आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण बदलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज जमा झाले होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथून पुढे काम करू अशी ग्वाही देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून. पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर. या प्रोजेक्टमध्ये 1, 2 आणि 3 BHK स्कायटेक होम्स तसंच 10,000 स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत. हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे. आजच व्हिजिट करा.